हा राजा तेजूक आहे. राजा तेजूकायचा गणपती आहे हा. खूप छान मूर्ती आहे ही राजा तेजूकायची. आता येणार आहे दुसरा गणपती आपला करी रोडचा राजा. ही पण खूप छान मूर्ती आहे. ही मूर्ती बनवलेली आहे ही जी मूर्ती बनवलेली आहे तुम्ही विचार पण नाही करू शकत. ही मूर्ती फक्त कापसाची बनवलेली आहे. खूप प्रेमळ मूर्ती आहे. कापसाची मूर्ती, तुम्ही विचार पण नाही करू शकत ही मूर्ती कशी बनवली आहे. खूप छान प्रकारे मूर्ती सजवलेली आहे. आणि आता आपण येणार आहे आपल्या मुंबईचा राजा गणेश गल्ली. खूप छान देखावे बाहेर केलेले आहे. दरवर्षीप्रमाणे ते छान देखावे करतात. आता पण खूप छान देखावा केलेला आहे. खूप छान प्रकारे त्यांनी देखावा नटवलेला आहे. बाहेर त्यांनी शंकराची मोठी मूर्ती त्याने ठेवलेली आहे. आणि आता आपण मुंबईच्या राजाच्या गल्लीत एक छान प्रकारे आरती चालू करणार आणि आपण त्याचं आरतीचं मनसुक्त घेणार. खूप जवळून दर्शन भेटलेलं आहे आम्हाला. बघा आपला मुंबईचा दर्शन घ्या आणि आरतीचे मनसुक्त. खूप छान प्रकारे दर्शन भेटलेलं आहे. बघा मुंबईचा राजा. खूप छान मूर्ती आहे. दरवर्षीप्रमाणे यांनी पण आज यावेळी पण खूप छान मूर्ती सजवलेली आहे. दर्शन घ्यावे सर्वांनी. तुम्ही पण जाऊ शकता. असं काही नाही आहे की कुठल्या प्रकारची एवढी गर्दी जमाव गर्दी वगैरे असं काही नाही आहे. चांगल्या प्रकारे दर्शन मिळतं. फक्त माझं असं म्हणणं आहे की दुपारच्या वेळीच जावे. दुपारच्या वेळेत गेलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि आता आपण येणार आहे थोड्या वेळात लालबागच्या राजामध्ये. लालबागचा राजा बाहेर खूप छान देखावे केलेले आहेत. एंट्री पण खूप छान आहे. असं बोलतात की इथे दर्शन मिळायला खूप म्हणजे 7-8 तास 9 तास लागतात. असं काही नाही आहे. मुखदर्शन घ्यायला पण तुम्ही 2 तासामध्ये मुखदर्शन घेऊ शकतात. हे जे काही रूमर्स असतात की बाबा एवढी जमाव गर्दी असते हे असते ते असते असं काही नसतं. 2 तासामध्ये पण प्रॉपर दर्शन घेऊ शकता. फक्त माझं एवढं म्हणणं आहे की दुपारच्या वेळेत जावे कारण रात्री खूप गर्दी असते. बघा आता आम्ही थोड्या वेळात पोचत आहेत लालबागच्या राजामध्ये. बघा ही लाईन आहे लालबागच्या राजाची. प्रॉपर सर्वजण घेत आहेत. प्रॉपर व्यवस्था पण केली लालबागच्या मंडळाने. बघा माझी मावशी पलक खूप छान प्रकारे दमलेले असे वाटतात पण नाही दमते. आता बघा समोर आपण जवळ पोचणार आहेत लालबागच्या राजाकडे. देखावे तुम्हाला काय मागायचं असेल तर मागा गणपती बाप्पाकडे. समोरच लालबागचा राजा आहे आपला उभा.
सर्व लोक फोटो काढण्यात मग्न आहेत. सावकाश 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 जरा सर्व. बघा आता आपण राजाच्या जवळ पोहोचणार आहे. लालबागचा राजा. आता जवळ एकदम जवळ मूर्ती दिसणार तुम्हाला लालबागच्या राजाची. 2 तासात दर्शन मिळालेलं आहे. 1.5 ते 2 तासामध्ये मुख दर्शन. मुख दर्शन 1.5-2 तासामध्ये भेटेल तुम्हा लोकांना. माझी सर्व मंडळांना इच्छा आहे, आपल्या जे बघणारे आहेत त्यांना, की त्यांनी दुपारच्या वेळेत जावे. असं जमाव गर्दी वगैरे काय नाही, रुमर्स असतात या सर्व गोष्टी. पोलीस लोक पण चांगल्या प्रकारे कोऑपरेट करत आहेत. आपले मुंबई पोलीस पण खूप चांगल्या प्रकारे कोऑपरेट करत आहेत सर्व मुलांना, छोट्या छोट्या बालकांना. आता आपण येणार आहे बकरी अड्डा. बकरी अड्डाचा गणपती आहे, चमेलीवाडी. खूप छान प्रकारे मूर्ती आहे ही पण. हा गणपती आहे भायखळाचा, लक्ष्मी गल्लीमधला. खूप छान मूर्ती आहे ही पण. आणि आता आपण येणार आहे ऑर्थर रोडचा